आनंद दुमाडा आपण यायचं, आपल्यासाठी प्राईज आलंय ते आपण घेऊन जायचं. आनंद दुमाडा, आदरणीय सन्माननीय रोहितजी राऊत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज आलंय आणि रामू दुमाडा साहेबांच्या माध्यमातूनही 500 रुपयांचं प्राईज आलंय. जाऊया आता मॅचच्या दिशेने. मॅच नंबर 5, वियाना फायटर्स अँड युवा माहीम. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि हा बॉल ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेरचा वाईट बॉलने सुरुवात. गोलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर, गोडनपूरचा ब्रँड अमित मोरे पाहायला मिळतोय. वाईट बॉलने सुरुवात आणि समोर बॅटर आहे प्रतीक शिंगडे आणि उमेश पठारे, हे दोन बॅटर युवा माहीम या टीमच्या माध्यमातून. वियाना फायटर्स वॉन द टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट, राऊंड विकेट. पुढील बॉल यावेळेस पाहायला मिळाला, अप्रतिम चेंडू, परंतु बेल्स डाऊन झाले नाहीये. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चेंडू लागला होता यष्टांना बघा. बॅटची इनसाइड एज होती, परंतु नशीब या ठिकाणी पाहायला मिळालं. लक फॅक्टर राहिलंय प्रतीकच्या बाजूने आणि म्हणूनच बेल्स डाऊन झाली नाहीये. धावसंख्या एका बॉल नंतर 1. युवा माहीम टीमची प्रथम बॅटिंग करताना अमित मोरे, चांगले कमबॅक त्याने केलं होतं प्रिव्हियस बॉलमध्ये, रॉंग लर्नअपने तो बॉलिंग करतोय. हा देखील बॉल चांगला त्याने हाताळणी केले योग्य पद्धतीने आणि राऊंड विकेटने. यासाठी तर गोलंदाजी केली जाते, एक अँगल क्रिएट व्हावा आणि चेंडू पडून थोडासा बाहेर निघावा, थोडीशी अडचण निर्माण व्हावी बॅटरसाठी आणि म्हणूनच राऊंड विकेटचा वापर अमित मोरे सातत्याने करतो. प्रतीक शिंगडे अप्पी यावेळेस पाहायला मिळतोय. माहीमचा हार्दिक पांड्या, 2 बॉल नंतर धावसंख्या 1. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला मात्र पाठवलंय कव्हर पॉइंट, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॉल चाललाय PDAPL चा चौकार, 4. बघा अगदी वेट ट्रान्सफर केलं होतं ते मागच्या पायावरती आणि त्यानंतर डेलिकेट टच केलं गेलं. चांगल्या पद्धतीने यावेळेस हा फटका पाहायला मिळाला. अपिश खेळला होता आणि हा चौकार आपल्या नावी केला. धावसंख्या 5. 3 बॉल नंतर पुढील बॉल खोलात टाकला होता बॉल. क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, हीच विशेष बाब आहे या ठिकाणी. गोलंदाज म्हणा फलंदाज म्हणा, सर्व काही कला कौशल्य माझ्यामध्ये आहेत. तुमच्यामध्ये षटकार चौकार मारण्याची क्षमता असेल, परंतु माझ्यामध्ये तुम्हाला थांबवण्याची क्षमता आहे, हेच सांगते गोलंदाज. 4 बॉल नंतर धावसंख्या 5. युवा माहीम आणि वियाना फायटर्सचा सामना. पुढील बॉल अमित मोरे, राऊंड विकेट. उजव्या हाताने पुन्हा खोलात टाकला होता, चांगल्या रीतीने ड्राईव्ह केलं बॉलला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, थोडंसं फंबलिंग राहिलं आणि बघा 2 धावाही परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ शार्प ॲज अँड हेअर पाहायला मिळत आहेत. सशासारखी चपळाई, हरणाचा वेग धारण केला आणि या 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या 7 रन्स, धावसंख्या 7. 5 बॉल नंतर अगदी शेवटचा बॉल P1चा पाहायला मिळेल आणि समोर प्रतीक शिंगडे हा बॅटर. 7 रन्स. अंतिम बॉल ऑन साइडला, फील्डर तैनात आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जय वावरे जॉन्टी यांच्या माध्यमातून चांगलं षटक आपल्या नावी केलंय गोलंदाज अमित मोरे. कौतुक व्हावं लागेल, कारण की 7च धावा त्याने खर्च केल्यात. तुम्हाला 8 षटकं 40 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. फिल्डिंग टीमची नोंद आपण या. डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग म्हटले की नाव येतं शिस्त, डिसिप्लिन, कारण की प्रिव्हियस इयरमध्ये जे मुन्ना पठाण सरांनी सांगितलं, खूप सारे रील व्हायरल झाले की डिसिप्लिन म्हणजेच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग.
आणि ती शिस्त आपल्याला ठेवायची आहे आणि ती पाहायला देखील मिळते, सांगावं लागत नाही. म्हणूनच ही स्पर्धा विशेष आहे. 7 धाव फलकावरती, ताला फॉर रिझन. एका षटकानंतर 20 नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते ऑनलाईन वॉच करतायत, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण की ज्यांना शक्य होतं ते मैदानात येतात जरूर, परंतु ज्यांना शक्य होत नाही असे क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आपल्या घर बसल्या स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टी व्हीवरती मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आकाश शिंगडे येतोय गोलंदाजी करण्याकरिता. समोर बॅटर उमेश पठारे, लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला बॉल आकाशचा, फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, चांगले एफर्ट्स, परंतु बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार. हबीबाई शेख साहेबांच्या कटआउट्सला अभिवादन करण्यासाठी हा येतोय PTAPL चौकार. इलेव्हन रन्स, धावसंख्या 11, 4 धाब्याने सुरुवात केली. उमेश पठारे याच्या माध्यमातून ऑन साईडला बॉलला खेळून काढलंय, 1 धाव त्या ठिकाणी मिळते. डीप मध्ये फिल्डर अजय मसेल आपण पाहिलं. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. उमेश पठारे 2 बॉलमध्ये 5 धावा, प्रतीक शिंगडे 6 बॉलमध्ये 6 धावा. आणि आता मात्र ही बॅटल पाहायला मिळते, 2 परम मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये. प्रतीक शिंगडे आणि दुसऱ्या बाजूनं भाऊ पाहायला मिळतात, आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं आकाश शिंगडे. एकाच टीम मधून बिलॉंग करताना कित्येक वेळ आपण त्यांना मोठमोठी मैदानं गाजवताना पाहायला मिळालंय, परंतु आज एकमेकांच्या विरोधात. आकाशचा बॉल, आणि हा बॉल वेगवानही आहे, गतिवानही आहे, आणि बॉलने अँगलही या ठिकाणी बदललाय. अशा पद्धतीने हा चेंडू होता. चांगला बॉल, चांगला बॉल, परंतु यावेळेस बॅटरने चॅलेंज केलंय, DRSचा वापर त्याने केलाय. आणि आता मात्र टेक्निशियन रूम मध्ये टीव्ही अंपायरचा रोल अदा करण्यासाठी जय पवार सर, JP सर या ठिकाणी येत आहे. डिसिजन पेंडिंग. निर्णय येतोय टीव्ही अंपायरचा. इट्स अ वाईड बॉल. व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, 1 धाव ॲड ऑन केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. चांगला फटका अप्पीच्या बॅटमधून, 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर दी लाईन. बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी चौकार. सतरा धाव फलकावरती, 17 रन्स, 2 बंधू आमने सामने. प्रतीक शिंगडे ॲज अ बॅटर अँड आकाश शिंगडे ॲज अ बॉलर. पुढील बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल खोला टाकला होता. सिली कडे बॉल चाललाय आणि त्या क्षेत्रामध्ये मिळते 1 धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. 18 रन्स. युवा माहीम असंघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मुकेशजी करबट साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूनं वियाना फायटर्स आदरणीय सन्माननीय विद्याजी लहांगे साहेबांचा संघ, हे 2 संघ खेळत आहेत. सामना क्रमांक 5. ऑन साईडला वॅकन एरिया आहे आणि बॉल त्या ठिकाणी चाललाय आणि कव्हर अप करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्षेत्र रक्षण पाहायला मिळालंय अजय मसेच्या माध्यमातून.
उमेशला वाटलं होतं बॉल चौकार जाईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. हे पहा आपल्या स्क्रीनवर, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अगदी स्लो झाला होता, जणू काही स्लो मोशनमध्ये बॉल त्या ठिकाणी गेला अजय मसेकडे, हेच आपण पाहिलं. आणि त्यानंतर शेवटचा बॉल, 20 रन्स, लास्ट बॉल. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, चेंडू उंच गेलाय, फिल्डर खाली आलेत, परंतु जजमेंट चुकलं, जेल सुटलाय आणि त्यानंतर हे फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालंय. ड्रॉप कॅच. दहा पूर्णांक 50च्या सरासरीने युवा माहीम या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावरती, बिनबाद 21. सुरुवात प्रतीक शिंगडे 8 बॉल 11 आणि उमेश पठारी 4 बॉल 8 धाबा त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आणलं गेलंय अमित मोरे. त्याने षटक क्रमांक 1 हाताळलं होतं आणि अगदी चांगलं हाताळलं होतं. 7च धाबा त्याने दिल्या होत्या. असा हा गोलंदाज अमित मोरे, तो पुन्हा एकदा येतोय. षटक क्रमांक 3 मध्ये चला गाई करा, कारण की तुम्हाला अगदी वेळेमध्ये षटक हाताळावी लागतील. तसं झाल्यास नाही झाल्यास तुम्हाला 30th सर्कलमध्ये एक्स्ट्रा 2 प्लेयर घ्यावे लागतील. म्हणजेच काय, 30th सर्कल बाहेर फक्त 3च फिल्डर. अमित मोरे गोलंदाजी करण्याकरिता येतोय. समोर उमेश पठारी चांगल्या टचमध्ये बॅटिंग तो करतोय, तर गोलंदाजी ही चांगल्या टचमध्ये होते. बेट्स वर्सेस बेट्सचा सामना. अमितचा बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला. मागील चेंडूवरती झेल सोडला होता आणि येथून सेकंड लाईफ मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील, लेझी एलिगन्स राहिलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खालावलं गेलंय. आणि टीमची धावसंख्या 23, 23 वर धावसंख्या जाऊन पोचली जाते. पहिला बॉल, 2 धाबा आल्यात. ऑन साईडला यावेळेस झेल सोडण्याचा परिणाम काय, जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य करतोय हा फलंदाज. असं म्हणतात ना, जखम सुपाना तो एक होणार आहे, क्योंकि यहा हर मुठ्ठी में नमक आहे. आणि हा येतोय भव्य षटकार. सेकंड लाईफ मध्ये तो बॅटिंग चांगली करतोय. पहिला मौका किस्मत देती है, मगर दुसरा मौका मेहनत देती है. सहा मध्ये 16 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि दोन्ही बॅटरला मित्र म्हणेन की संधी मिळाली. प्रतीकलाही आपण जे बघितलं, अगदी बॉल स्टम्पला लागला होता, परंतु बेल्स डाऊन झाली नव्हती. म्हणजेच काय, तर दोघांनाही सेकंड लाईफ. आणि सेकंड लाईफमध्ये चांगली रणनीती ते खेळतायत. युवा माहीम टीमसाठी हे ओपनिंग पेअर पाहायला मिळालंय. असं म्हणतात ना की योग्य लाईफ पार्टनर जर नाही मिळाला तरी चालेल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य ओपनिंग पेअरचा पार्टनर भेटला पाहिजे. आणि हे योग्य ओपनिंग पेअरचा पार्टनर प्रतीक शिंगडे आणि उमेश पठारे. टीमची धावसंख्या 30 धावा, 3 चेंडूचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3. अमित मोरे पुनश्च गोलंदाजी करण्याकरिता. समोर प्रतीक, फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर हे गाणं जसं येतं तशाच पद्धतीने डीजे वाल्याकडे देखील हे गाणं
त्याच पद्धतीने येत आहे. पुन्हा पुन्हा तेच गाणं, जशी डिमांड तसंच सॉन्ग प्ले. अगदी खोलात टाकलं होतं आणि गतीमध्ये परिवर्तन केले होते आणि म्हणूनच हा बॉल डॉट येतोय. 36 धावा आहे धावफलकावरती. अमित मोरे याच्या माध्यमातून आतापर्यंत 11 चेंडूचे खेळ आपण बघितलेत त्याच्या स्पेलच्या माध्यमातून आणि अमित मोरेने धावा खर्च केल्यात 22. त्याच्या स्पेलचा आणि षटक क्रमांक 3चा अगदी शेवटचा बॉल. बिनबाद 36 ही धावगती आहे. चांगली बॅटिंग युवा माहीम टीमच्या माध्यमातून सुरुवात आहे. अमित मोरे, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. आज षटकार पाहायला मिळाला. गिफ्ट दिलं होतं आणि गिफ्ट दोन्ही हातांनी कबूल केलं. तोहफा दिया था कबूल किया. हा बघा बॉल राऊंड विकेटने हाताळला. फुलटॉस होता आणि फुल टोल वसूल केला. हा षटकार आला आणि टीमची धावसंख्या 6ने फ्लाय झाली. मिलनजी पंजाबी आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचली 42. 42 धावा. त्याच्यामध्ये प्रतीक शिंगडे खेळतोय 23 या धावसंख्येवरती आणि उमेश पठारे खेळतोय 17 या धावसंख्येवरती. मागचा हंगाम देखील प्रतीक शिंगडेने गाजवलं होतं. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग, म्हणजेच काय सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच प्रतीक शिंगडे. अप्पी चला गाई करा, पंचायत सांगतायत. जास्त वेळ घ्यायचा नसतो कारण आयुष्यामध्ये अशा 3 गोष्टी आहेत ज्या एकदा निघून गेल्या की पुन्हा कधी येत नसतात. एक म्हणजे बोललेले शब्द, दुसरं म्हणजे तुटलेला विश्वास आणि तिसरी गोष्ट गेलेली वेळ. या 3 गोष्टी एकदा निघून गेल्या की पुन्हा कधीच येत नसतात. 42 धावा बिनबाद. पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत आणि चांगली बाब ही आहे दोन्ही साईडनं धावा येत आहेत. मग उमेश पठारी म्हणा, प्रतीक शिंगडे अप्पी म्हणा. षटक क्रमांक 4 मध्ये आकाश शिंगडे पुनश्च एकदा येतोय गोलंदाजी करण्याकरिता वियाना फायटर्स या टीमच्या माध्यमातून. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण चेक केला तर 112 112चा दाखवतो आतापर्यंत. अशीच जर बॅटिंग राहिली तर जबरदस्त बॅटिंग सुरू आहे आणि नो डाऊट 100 पार करण्याचा प्रयत्न आहे युवा माहीम टीमचा. पहिलाच बॉल आकाश शिंगडे षटक क्रमांक 4चं स्वागत झालं 4 धाब्यांनी. धन्यवाद. चांगला बॉल चौकार नंतर हे प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने. निर्धावच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चौकार धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्क अप्रतिम कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कारण की 7 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय आणि खूप चांगला प्रतिसाद मागील 2 ते 3 वर्ष विश नेटवर्क बघा प्रत्येक अँगलने दर्शवताना. आणि मनीष निजाई दुबई कतार रिटर्न आहेत. यावेळेस हा बॉल रिटर्न येईल का क्वेश्चन मार्क. आपण जाऊया संगीत कक्षमध्ये आणि या ऐकूया श्रवणीय संगीत. आत्ता मात्र उमेश पठारेने सांगितलं हिशोब बराबर. षटकार त्याने ठोकलाय. 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 52 धावा 50 ब्रिंग्स अप. खूप चांगली पार्टनरशिप बघा. झेल सोडण्याचा परिणाम म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना झेल कधी सोडायचा नसतो, चुकीला माफी नसते. आकाश शिंगडे पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. येत्या काळामध्ये कमबॅक तो करेल का. उर्वरित 3 बॉल तरी शिल्लक आहेत या षटकातील आणि त्याच्या स्पेलच्या माध्यमातून चांगला बॉलचा प्रयोग यावेळेस पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल उमेशला. उमेश खेळतोय 28 वरती आणि प्रतीक खेळतोय 23 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 53 धावा 53. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय. आकाश शिंगडे हा गोलंदाज आणि समोर प्रतीक शिंगडे अप्पी हा फलंदाज.
जाऊ दिले बॉलला. वाईट बॉल. 54 धावा लागल्या धाव फलकावरती आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या जमवली जाते युवा माहीम टीमच्या माध्यमातून. चांगला फटका. बॉलला या ठिकाणी पाठवलंय वाईट डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. प्रतीक शिंगडे ब्रँडचा ब्रँडेड PDAPL षटकार. साइड हिरो प्रतीक शिंगडे हेच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. तुफानी बॅटिंग तो करतोय. षटकार चौकार. रनची उधळण. स्लोवर बॉल होता पाहिलं. सॉफ्ट हँडेडली मात्र खेळून काढलं. नरम हाताचा वापर त्याने केला होता. त्याला ठाऊक आहे प्रत्येक बॉल षटकार आणि चौकार जाणार नाही आणि म्हणूनच तो या ठिकाणी सेन्सेशनल क्रिकेट खेळतोय. टीमची धावसंख्या 61. पहिली 4 षटकं आणि त्यामध्ये बोलबाला राहिलाय बॅटर टीमचा अर्थात प्रतीक शिंगडे आणि उमेश पठारीचा. तब्बल धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली 4 षटकानंतर. षटक क्रमांक 5 मध्ये इंट्रोड्यूस केलंय अक्षय गोम. प्रतीक शिंगडे लगातार 3 षटकारासाठी दीपेश उराडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज 500. आणि हा षटकार पहिला येतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ झोनला ठोकलाय षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अक्षयचंही स्वागत केलंय 6 धाबींनी. पुढील बॉल अक्षयचा ऑन साइडला. ग्राउंड एज स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळते. धनेश जनाटे यांना पण बघितलं डीप मध्ये. प्राईड ऑफ चिंचणी. टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 68. अक्षय कोम विकेट्स घ्याव्या लागतील. ज्या पद्धतीने आतापर्यंत युवा माहीम संघ बॅटिंग करतोय आणि वियाना फायटर सांगत असेल हेची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. 68. कमी गतीचा वापर केला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल गिरक्या खातोय. म्हणजेच काय तर 1च धाव मिळेल. आशिष कडू त्या ठिकाणी पोहोचले. खूप मेहनत घेत आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. टप्प्याचा बॉल. चेंडू उंच गेलाय. फटका फसलाय परंतु हा झेलही सुटलाय. 2 वेळा हे जीवदान मिळालंय अप्पीला आणि अप्पीने स्माईल दिली आणि सांगितलं थँक्यू व्हेरी मच. दोन्ही बॅटरचे झेल सोडले जात आहेत. झेल सोडायचा नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये कारण की त्यानंतर बॅटर बॉलरला सोडत नसतो. टीट फॉर टॅट टो करतो. जशास तसे प्रत्युत्तर देतो. पुन्हा अक्षय. चांगला बॉल. यावेळेस त्यांनी संधी जरूर क्रिएट करून दिली होती. ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक हा शब्द मला आठवला. बुडत्याला काडीचा आधार आणि बॉलरला असतो फिल्डरचा आधार.
परंतु चुकी करताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक शिंगडे आतापर्यंत खेळतोय वैयक्तिक 16 बॉलमध्ये 38 38 धावा. 5 बॉलचा खेळ होतोय. 5व्या षटकामधील 71 धावा धावफलकावरती 71. अंतिम बॉल 5व्या षटकामधील समोर मॅन इन गोल्डन फॉर्म. कमी गतीचा वापर केला होता आणि बॉल या ठिकाणी लॉंग लेगकडे चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. त्याच्यावरती 2 धावा नियंत्रित करण्याचा प्रयत्न तो होतोय सक्सेसफुल. टीमची धावसंख्या 5 षटकानंतर युवा माहीम संघ मजबूत स्थितीमध्ये 73 73 धावा. आणि आता मात्र इम्पॅक्ट प्लेअरचा यूज या ठिकाणी केलाय फिल्डिंग टीमने. विनीत हावरे इन होताना पाहायला मिळतोय. चिंचणीचा प्लेअर आहे. गोलंदाजी मार्कवरती या इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळतो विनीत हावरे. 6वं षटक आणि समोर बॅटर उमेश पठारी सेट बॅटर आहेत आणि पहिलाच बॉल भव्य षटकाराने स्वागत केलंय विनीत हावरेचं. उमेश पठारीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. 6. विनीत हावरे इम्पॅक्ट प्लेअर प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण पहिलाच बॉल मोठा फटका आलाय षटकार आलाय. त्यानंतर साईड आर्म चेंज केला. राऊंड विकेटने आला आणि हा अगदी बॉल खोलात त्याने हाताळला होता. एक धाव मिळाली. 80 रन 80 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. युवा माहीम चांगली धावसंख्या जमवताना पाहायला मिळतोय. विनीत हावरे पुढील बॉल समोर प्रतीक शिंगडे अप्पी. यावेळेस चेंडू हवेत राहिलाय आणि यावेळेस किशोरजी धोडी यांच्याकडून चुकी होणार नाहीये. फायटर मॅन एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि खूप चांगले क्रिकेटपटू आणि बॉक्सर आहेत ज्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जपानची देखील टूर केली होती आणि आखाती देशामध्ये त्यांचा रोल राहिला होता आणि आज ते प्रामुख्याने प्रशिक्षक म्हणून देखील काम करतायत आणि त्यांनाच ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. वेस्टर्नच्या पाठीमागे हे ट्रायपॉड आहे आणि ट्रायपॉडचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा महेंद्रसिंग पानसिंग धोनी, विराट प्रेम कोहली आणि रोहित गुरुनाथ शर्मा हे ट्रायपॉड आपल्या समोर येतं आणि तेच पाहायला मिळाले यावेळेस. विनीत हावरे ज्या कार्यासाठी आणि ज्या कामासाठी आणलं होतं ते काम त्याने योग्य केलंय. विनय उंबरसाडा येतो यावेळेस न्यू बॅटर. यावेळेस विनय उंबरसाडा रिओच्या बॅट मधून PDAPLचा षटकार.
नाही डालणे का, कारण की षटकार असतो, बॉल जाईल. 6 धाब्याने टीमची धावसंख्या. मिलनची पंजाबी आमच्या विरुद्ध माहिती पोहोचवत आहेत. 86. हा चांगला बॉल. षटकार नंतर मात्र हा चेंडू योग्य पाहायला मिळतोय. एक धाव. 87. 87 धावा. आनंद तुमाड, आपण कुठे असं तर आपण कमेंट्री बॉक्समध्ये या. आपलं प्राईज जे आलंय रोहितदाजी राऊत साहेबांच्या माध्यमातून आणि रामू दुमाडा साहेबांच्या माध्यमातून ते आपण घेऊन जायचं आहे. यावेळी स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय उमेशच्या माध्यमातून. एक धाव डेफिनेटली त्याला मिळेल आणि टीमची धावसंख्या एकेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचली गेली. युवा माहीम संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक गडी बाद. 88. 88 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला यानंतर सामना जो पाहायला मिळेल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचे. टीम 94 कामन विरुद्ध लकी कंस्ट्रक्शन हा सामना आपल्या भेटीस येईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा देतो अक्षय. अक्षय कोम. अक्षय पहिलाच बॉल हवेत गेलाय आणि त्या क्षेत्रामध्ये आशिष पुढे आला आणि आशिषकडून चुकी होणार नसते आणि होणारही नाही हेच तो सांगतोय. जीते की चाल बाज की नजर और आशिष कडू के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. विकेट डाउन. न्यू बॅटर वैभव धूम येतोय 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. पुल केले या बॉलला, चिप खेळलाय. खूप चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत, परंतु तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर 2 धावा वैभव परिपूर्ण करतो आणि टीमची धावसंख्या 90 रन्स 90 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळते. 7वं षटक प्रगतीपथावर, त्याच्यामध्ये पहिला बॉल विकेट आणि दुसरा बॉल 2 धावा आल्यात. अजूनही उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून. पुन्हा अक्षय, आतमध्ये नाही येणारा बॉल पाहायला मिळालाय. चांगला बॉल होता, क्विक बॉल होता आणि वैभव त्या ठिकाणी थोडासा सरप्राईज झाला बघा. वेगासहित अगदी आतमध्ये बॉल पाहायला मिळतोय अक्षयचा. अक्षय कमबॅक करतोय कारण की अक्षयचं मागील षटक जे थोडंसं एक्सपेन्सिव्ह राहिलं होतं आणि यावेळेस तो कमबॅक करतोय. अक्षय कोम पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. कमी गतीचा वापर, चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी आणि तेच तो करतोय. बदलाव बदलाव बदलाव, व्हेरिएशन व्हेरिएशन अँड व्हेरिएशन, तेच त्याने केलंय. बाईटच्या माध्यमातून 1 धावा आणि टीमची धावसंख्या 91 धावा.
कमी गतीचा वापर याही वेळेस पाहायला मिळाला होता बॉलर अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते आणि यावेळेस बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूचा वापर DRS चा वापर त्याने केलाय. थर्ड अंपायर जय पवार सर आहेत टेक्निशियन रूम मध्ये आणि मनीष निजाई त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निर्णय येतोय हा व्हाईट बॉल. (93 रन्स) 93 धावा युवा माहीम या संघाची धावसंख्या. ॲप बॉल होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. 94 रन्स धावसंख्या 94. 2 गडी बाद. अक्षयने खूप चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये. धावा देखील कमी त्याने दिल्यात आणि विकेट देखील त्याने मिळवलाय. यावेळेस विनय उंबरसाडा ऑन स्ट्राईक बॅटर, त्याच्या माध्यमातून मेन हेलिकॉप्टर त्या ठिकाणी विनीता आहे. चांगली फिल्डिंग विनीतच्या माध्यमातून. धावसंख्या 95 रन्स 95 धाव फलक्यावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 नवीन बॅटर आलेत. वैभव धूम आणि विनय उंबरसाडा युवा माहीम आणि विहाना फायटर्स हा सामना. यानंतर जी बॅटल आपल्या समोर होईल टीम 94 कामन आणि लकी कंस्ट्रक्शन आणि त्यानंतर अंतिम सामना मॅच नंबर 7 विहाना फायटर आणि MS लायन्स हे शेड्यूल पाहायला मिळत आहे. 95 धावा आहेत आणि आता अंतिम षटक. टीम मीटिंग घेतली जाते. कोणता गोलंदाज आणला जाईल. विनीत वरती विश्वास दाखवलाय टीम कॅप्टनने आणि त्याला पुन्हा एकदा आणलंय डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. 8वं षटक इम्पॅक्ट प्लेअरचा यूज गोलंदाजीमध्ये केला जातोय विहाना फायटर्स टीमच्या माध्यमातून. 95ला 2 7 षटकानंतर आणि आता आहे 8वं षटक. यावेळेस आपण पाहिलं पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. 96 रन्स 96 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वैभव धूम यावेळेस असेल बॅटिंग मार्कवरती. यंदाचं हंगाम वैभवचंही खूप चांगलं गेलंय. ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतो आणि बॉलिंगही करतो. दुसऱ्या बाजूने विनीत हावरे. विनीतची चर्चा नेहमीच होते. यावेळेचा फटका शॉट ऑन जाब केलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय वैभव धूम नावाचा. हा येतोय ब्रँडेड PDAPL चा षटकार. सहाने फ्लाय झाली. 102 102 धावा युवा माहीम टीमची धावसंख्या. 100+ करण्याचा प्रयत्न होता आणि ती धावसंख्या अचीवही केली या टीमने. थोडंसं फंबलिंग पुन्हा एकदा राहिलंय. 2 धावा वैभव धूम त्या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. 104 धावा आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा बॉल षटकार आणि त्यानंतर 2 धावा पाहायला मिळत आहेत. 8वं षटक. विनीत हावरे पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चौथा बॉल घेऊन 8व्या षटकातील ओव्हर द विकेट.
हा चांगला बॉल. यावेळेस एक धाव तर डेफिनेटली मिळेल. 2 धावेचा प्रयत्न होतो. क्विक इन रनिंग पाहायला मिळत आहेत, म्हणजेच काही तर 2 धावा आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 106 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकशे 6 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विनीतच्या माध्यमातून फर्स्ट डॉट बॉल ऑफ दिस ओव्हर. 106 धावा धाव फलकावरती आहेत. सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळते आजच्या रजनीमधील युवा माहीम टीमच्या माध्यमातून 106. ऑन साईडला ठिकाणी स्टिअर केलेला फटका आहे. डीप मध्ये बॉल चाललाय, डीप मिड विकेटला. एक धाव आराम के साथ परिपूर्ण 2 धावा ही परिपूर्ण 108 धावा. सर्वाधिक मोठी टोटल आजच्या तिसऱ्या रजनीतील पाहायला मिळाली युवा माहीम टीमच्या माध्यमातून. आणि आता 109 धावा कराव्या लागतील वियाना फायटर्स टीमला हा सामना जिंकण्यासाठी. धावा होऊ शकत आहेत याच मैदानावरती. अन्वी खुशी क्वीन 11 टीमने 115 धावा चेस केल्या होत्या. हा देखील रेकॉर्ड आहे डे 1 मध्ये. म्हणजेच काय, या मैदानावरती धावा चेजही होतात, धावा डिफेंडही होतात. मॅच समरी आपण जर बघितली, प्रतीक शिंगडे 18 बॉलमध्ये 40 धावा त्यांनी केल्या. उमेश पठारेने 38 धावा केल्या 17 चेंडू मागे. विनय उंबरसाडा आणि वैभव धूम नॉट आउट राहिले. विनयने 9 धावा केल्या आणि वैभव धूमने 9 मध्ये 15 धावा त्यांनी केल्यात. गोलंदाजीमध्ये अमित मोरे 2 षटकं त्यांनी हाताळली. 28 धावा, 14ची सरासरी त्याची राहिली. त्यानंतर आकाश शिंगडे 2 ओव्हर 33 धावा, त्यामध्ये 1 विकेट. अक्षय कोम 2 षटकं 18 धावा, 1 विकेट, 3 विकेट क्षमस्व, 1च विकेट. विनीत हावरे 2 षटक 28 धावा, 1 विकेट. अशा अनुषंगाने एक गोलंदाज थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत. चला आता आपण टॉसकडे वळणार आहोत, जिथे टीम 94 कामन आणि लकी कन्स्ट्रक्शन सामना क्रमांक 6चा टॉस आपण करूया. आदरणीय सन्माननीय विदेशजी लहांगे साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूने लकी कन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूने टीम 94 कामन. लकी कन्स्ट्रक्शन टीम कॉल करेल. मनोजी दळवी साहेब या ठिकाणी आहेत, ते कॉल करतील. हेडीज कॉल त्याने केलाय आणि हेड्स येतोय. टॉस जिंकलाय लकी कन्स्ट्रक्शन टीमने. धन्यवाद लांगे साहेब. टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी. 1 मिनिट सांगा. लकी कन्स्ट्रक्शन या टीमने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय आपण जाणून घेणार आहोत. आपला निर्णय क्षेत्ररक्षण करणार आम्ही. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर टीम 94 कामन संघ आहे. विश्वनाथ जाधव आहे, चांगली बॅटिंग त्यांनी केली. त्यानंतर प्रकाश तोमडे अप्पी आहेत. काय रणनीती आखली जाईल या 8 ओव्हरमध्ये? विश्वनाथला कमी याच्यात रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचे 100% आम्ही देऊ. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूने प्रकाशजी तुम्हाला जॉईन झालेत. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय या मॅचसाठी काय असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. परंतु आता बॅटिंग करायची आहे.
या मॅचमध्ये आपण बघितलं तर 100+ धावा झाल्यात आणि तुमच्या माइंडमध्ये काय चाललंय की ही धावसंख्या आमच्या टीमला अचीव करावी लागेल? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप चांगली बॅटिंग विश्वनाथ जाधव यांनी केली. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिला सामना त्यांनी गाजवला, तुमची गोलंदाजी अप्रतिम राहिली. पहिल्या सामन्याचे काय एक्सपिरियन्स आहेत? पहिली मॅचला आम्ही जेव्हा बॅटिंग केली विश्वनाथनी, ती त्याने कॅल्क्युलेशन केलेलं का मला 3 ओव्हरला एवढे रन मारायचे आहेत, त्या हिशोबाने आम्ही रन मारण्याचा प्रयत्न केला. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते डिपेंडिंग टीम कॅप्टन ते म्हणजेच प्रकाश तुंबडा, टीम 94 कामन टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय लकी कंस्ट्रक्शन टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. या जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आपल्या समोर मायक्रोफोनवर जॉईन होतील आदरणीय लाडक्या भोई सर, यांचा आवाज व्हॉइस ऑफ विक्रमगड. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद सर. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या जरूर मोठं टार्गेट आहे. ओके, आपलेच मात्र जबरदस्त फटका, रिव्हर्स स्वीप, लाईटचे बाब लिफ्टी आहे माफ करा, आणि ते मात्र चांगला स्ट्रोक साध्या पण सुरुवात करताना बिग स्टार्ट, थोडासा वर पिच चेंडू आणि त्या चेंडूवरती एक मोठा फटका. बिलकुल पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करताना किशोर धोडीच्या बॅटमधून या ठिकाणी मात्र 6 धावा, कारण गरज घे आहे, मोठं टोटल आहे समोर आणि त्याच कारणाने याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, तो डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. ह्यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनला चेंडू मात्र फ्रीट होईल. सिंगल ह्या चेंडूवरती येताना देखील आपण बघतोय. स्कोअर कार्ड आतापर्यंत जर पाहिला 7 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. जरूर टोटल स्कोर जर पाहिला तर 109 धावा चेस करायची आहेत, 108 धावा झाल्यात. जरूर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ ओव्हर द विकेटनं. लॉअर कोर्टात चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, प्लेस सिंगल येईल. पुन्हा एकदा मिड ऑफचा फिल्डर इन ॲक्शनला येताना आपण बघतोय. सामना जर पाहिला तर 2 संघांमध्ये एका बाजूने आपण बघतोय विहाना फायटर्स आणि दुसऱ्या बाजूनं युवा माहीम संघ. युवा माहीम संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 108 धावा स्कोअर कार्डवरती लावल्यात. आजच्या नाईटचा सर्वाधिक स्कोअर आपण बघतोय. मोठी धावसंख्या इथे मात्र जोडली गेली. स्कोअर कार्ड जरूर 8 ह्या आकड्यावरती आलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ह्या षटकामध्ये टाकून झालाय. गोलंदाज जर पाहिला तर प्रतीक शिंगडे स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडासा ओव्हरपिच चेंडू. ह्यावेळेस पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू, बिलकुल चांगली गोलंदाजी करताना ह्या ठिकाणी आपण बघतोय 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर मात्र गोलंदाजाने चांगला लेंथ ठेवलंय. गुड कमबॅक असं म्हणायला हरकत नाही. व्हेरी गुड बॉलिंग. षटकातील पुढचा चेंडू, ह्यावेळेस मिस हिट, फिल्डर आहे स्क्वेअर लीगला, नो मिस्टेक. मिस्टेक झालंय. माय गॉड, बिलकुल स्क्वेअर लेगला फिल्डर कॅच सोडलंय. विरोधी संघाचा देखील झेल सोडला होता आणि त्या विरोधी संघानं युवा माहीम संघानं झेल नंतर जबरदस्त बॅटिंग केली आणि चांगली धावसंख्या स्कोअर कार्डला जोडली. तसंच चित्र पुन्हा एकदा दिसेल का, हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्कोअर कार्ड आतापर्यंत जर पाहिला तर 9 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिलं षटक आहे. अंतिम चेंडू ह्या षटकातला गोलंदाज सज्ज. ह्यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख चेंडू डॉट काढलाय. झेल ड्रॉप नंतर देखील चांगलं षटक साबित झालंय. स्कोअर कार्ड जरूर आपण बघतोय 9 ह्या आकड्यावरती पहिलं षटक पूर्ण झालंय. 9 धावा स्कोअर कार्डला. आदिवासी प्रीमियर लीग बिलकुल आपण बघतोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा, आतापर्यंत कमालीचं क्रिकेट ह्या स्पर्धेत आपण पाहिलंय.
आजच्या दिवसातून आजच्या नाईटमधून हा मुकाबला आपण बघतोय. दोन दिग्गज संघ खऱ्या अर्थानं हा सामना जर पाहिला ना तर 5वा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येताना विहाना फायटर्स बनाम युवा माहीम ह्या दोन संघातली ही लढत या ठिकाणी आपण बघतोय. 108 धाबा स्कोर कार्डला प्रथम बॅटिंग करताना युवा माहीम संघानं जोडल्यात आणि त्याचा पाठलाग करताना जर पाहिला ना तर जरूर आत्तापर्यंत दुसऱ्या बाजूने विहाना फायटर्स त्या संघानं 9 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्यात. पहिले षटक जबरदस्त पाहिलंय. अटॅक करावा लागेल बॅटिंग साईडच्या संघाला, परंतु अटॅक होईल का? आखो टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका. ओ व्हेरी गुड शॉट. ह्यावेळेस मात्र चेंडू पाठवलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकाराला. हार्दिक आरेकर यांचा मात्र आज वाढदिवस आहे. आमचे कॅमेरामॅन बिलकुल त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा सर्व आयोजकांमार्फत, त्याचबरोबर संपूर्ण प्रेक्षकांमार्फत, त्याचबरोबर संपूर्ण खेळाडूंमार्फत. बिलकुल स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. थँक्यू, धन्यवाद. स्माईल हलकसं त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपण बघतोय. स्कोर कार्ड इथे जर पाहिलं ना 14 ह्या आकड्यावरती आहे. यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंज. ओ संधी मिस केलंय रनआउटची. जरूर ह्या ठिकाणी मात्र 1 धाव ह्या चेंडूवरती पूर्ण होताना. स्कोर कार्ड आतापर्यंत पाहिला ना 15 ह्या आकड्यावर प्रवेश करताना ह्या षटकातले चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत केवळ 2 चेंडूंचा खेळ झालाय. जरूर 6 चेंडूंमध्ये 13 ह्या धावसंख्येवरती नॉट आउट खेळताना आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला ह्यावेळेस अमित मोरे ह्यावेळेस स्ट्रायकर एंडला. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल कारण मोठी धावसंख्या आहे. आक्रमण करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. ओ क्रीजच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल आहे. पंचांचा कॉल. एक्स्ट्रा धाव ह्या चेंडूवरती येईल. जरूर स्कोर कार्ड इथे जर पाहिलं ना तर आत्ता मात्र 16 ह्या आकड्यावर प्रवेश करताना दुसरं षटक आहे. आतापर्यंत ह्या षटकात 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. उडवण्याचा प्रयत्न. ह्यावेळेस मात्र फिल्डरच्या वरून बॉल चाललाय मिड विकेट रिजनला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बिलकुल 4 धावा या चेंडूवरती. ह्या मैदानावरती मोठी धाव संख्या सुद्धा चेस होताना बऱ्याचदा आपण पाहिलं आहेत. मागील 2 नाईटमध्ये सुद्धा ही कहाणी पाहिले आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा ते होईल का? आतापर्यंत 20 धावा आहेत. नो बॉल. हो बिलकुल ह्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना ओव्हर स्टेपिंग, नो बॉल. ओ माय गॉड. एक्स्ट्रा धाव आणि त्यानंतर घेणारा फ्री हिट. मोठी धाव संख्या चेस करत असताना नो बॉल आलाय. जरूर स्कोर कार्ड 1 ने वाढेल. 21-21 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना दोन्ही फलंदाज आतापर्यंत नॉट आउट आहेत. एका बाजूने जरूर आपण बघतोय अमित मोरे हा सुद्धा स्ट्रायकर एंडचा प्लेअर आहे आणि त्याच्या समोर मात्र फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिट वरती एखादा मोठा फटका घेऊन येईल का? ओव्हर द विकेटनं गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू मिस केलाय. फ्री हिट आहे. ह्यावेळेस झेल तर झालाय परंतु जरूर फ्री हिट. त्याच कारणाने इथे मात्र सिंगल ह्या चेंडूवरती येईल. लॉर फुलटॉस चेंडू होता. गती थोडीशी जास्त आणि वेग जास्त असताना फटका फसलाय असं म्हणायला हरकत नाही. केवळ 1 धाव. परंतु डावखुरा बॅटर खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. किशोर धोडी 6 चेंडूंमध्ये 13 ह्या धावसंख्येवरती नॉट आउट आहे. ओ मिस हिट. त्यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे डीपमध्ये. सिंगल येईल. पुन्हा एकदा चेंडू ह्या ठिकाणी फील्ड होताना पुन्हा एकदा कमालीचं षटक हाताळताना गोलंदाज
बिलकुल शानदार षटक असं म्हणायला हरकत नाही. काही कमालीचं षटक ह्या ठिकाणी हाताळलं गेलंय ना. ह्या षटकात 5 चेंडू टाकून झालेत. धावा मात्र एक चौकार जरूर आलाय, तरी देखील कमी धावा खर्च होताना आपण बघतोय. 23 हा स्कोर कार्ड आहे. अंतिम चेंडू ह्या षटकातला देखील आपण बघतोय. दुसऱ्या षटकातला मिस हिट जरूर आहे. परंतु सर्कलच्या वरून बॉल, गुड ट्राय. चांगला एकफट लावण्याचा प्रयत्न, बिलकुल अक्षर पटेल सारखी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. सेमीफायनल टीम इंडियासाठी विश्वचषक T20 मध्ये जबरदस्त झेल साऊथ आफ्रिके विरोधात जरूर आपण पाहिला होता. ह्यावेळेस मात्र स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकेल, 2 ने पुढे सरकेल. 25 रन्स, 25 धावा, 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. नो विकेट, 25. कॅमेरामॅन यांचा आज मात्र वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना मात्र त्याच्या वाढदिवसाला लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बिलकुल स्क्रीनवरती त्यांना आपण पाहू शकता. थँक्यू, धन्यवाद. या मॅचकडे स्कोर बोर्ड 25 या आकड्यावरती आहे. बिलकुल मोठी धावसंख्या 109 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती घ्यावेळेस मनीष ओराडे गोलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तो स्ट्रायकर एंडला आपण बघतोय ना किशोर धोडी, 7 चेंडू 14 धावा. अजूनही थोडा एक्सलेट करेल का, कारण धावेंची गरज सुद्धा तेज तरार आहे. मिस हिट, त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरती चेंडू या ठिकाणी लागतोय. सिंगल गेगील, कारण डीप मिड विकेटला चेंडू पुन्हा एकदा फील्ड होताना युवा माहीम संघाची गोलंदाजी ह्या ठिकाणी आतापर्यंत जबरदस्त ठरली जाते. ज्या स्कोरबोर्डवरती धावा लावल्यात ना प्रथम बॅटिंग करत असताना, त्या धावा रोखण्यामध्ये गोलंदाजी अटॅक आतापर्यंत तर सफल ठरलंय. परंतु येणाऱ्या ओव्हर्समध्ये बॅटर्स मात्र अटॅक करतील का, कारण पूर्ण विकेट्स अजूनही सुरक्षित आहेत. एका बाजूने विहाना फायटर्स या संघाचा विचार केला ना तर संपूर्ण बॅटिंग ऑर्डर अजूनही शेष आहे. बिलकुल आपण बघतोय 28 मिनिटं झालीत, बाकी आहेत 28 मिनिटं. ह्यावेळेस मात्र बोल्ड स्वीप करण्याचा प्रयत्न, द बिग विकेट डाऊन, पहिला झटका. बॅश मध्ये न्यूज आहे की वीरू बाबरे 11 चेंडू आणि 35 धावा. तर डेंजरस बॅटिंग, पालघरचा ब्रँड पुन्हा एकदा ग्रामीण बिग बॅश मध्ये चमकताना, आणि ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा 193 धावा पहिल्या नंबरला आहे. तर वीरू बाबरे पालघरचा ब्रँड. त्यावेळेस मात्र सुरेख फटका इनसाइड आउटच्या रूपानं जरूर चेंडू सीमारेषेकडे जाताना आपण बघतोय, परंतु सिंगल ह्या चेंडूवरती येताना देखील आपण बघतोय. जॉन्टे आलाय नो बॅटर मैदानात. जरूर एक चांगला प्लेअर आहे. डहाणू संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय. तो आज मात्र पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगच्या स्पर्धेत फसलेल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करेल का. विहाना फायटर ह्या संघाचा नेतृत्व करत असताना नो स्ट्रायकर एंडला आहे. जिम्मेदारी क्रिकेट त्याच्याकडून होईल का. स्वीप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट काढलाय चेंडू. युवा माहीम संघाची गोलंदाजी ह्या मॅच मध्ये मात्र जबरदस्त कामयाब ठरताना षटक क्रमांक 3 चेंडू टाकून झालीत. ह्या षटकात सुद्धा 4, 1 विकेट. ह्यावेळेस फटका सुरक्षित, लाजबाब आहे. 4 धावा येतील. स्क्वारलिक
रिझनला चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. इथे मात्र जरूर चौकार घेताना आपण पाहिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्कोर कार्ड जर पहिल्यांदा 31-31. ओ हो पुन्हा एकदा त्याच इराद्याने खेळण्याचा प्रयत्न. रेफर आहे. तिसऱ्या पंचांची मागणी होताना पंचांकडून आहे ही मागणी आणि कॉल आहे. मेन कॉल जर पाहिला तर वाईड आहे. ऑफिशियल कॉल वाईड आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होताना फक्त वाईडचा रिव्ह्यू आहे. बिलकुल पंचांचं डिसिजन आमच्यापर्यंत आलंय की फक्त खेळाडू मध्ये आल्या कारणानं ह्या ठिकाणी जरूर हा रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे. बघूया काय घडेल. स्कोर कार्ड सध्या जर पाहिलं ना तर 31 धावा, 1 विकेट्स, 2 ओव्हर्स आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. किशोर धोडी 10 चेंडूंमध्ये 19 या आकड्यावरती आहे. तो दुसऱ्या बाजूनं जॉन्टी 1 चेंडू आणि 1 धाव. काय डिसिजन येईल पाहूया. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 109 धावांचा पाठलाग करायचा आहे. फ्री डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. बिलकुल या ठिकाणी आपण बघतोय चांगला चेंडू साबित होताना. बिलकुल हा सुद्धा एक चांगला चेंडू. इथे मात्र स्क्वेअर कार्ड जर पहिल्यांदा 31 ह्या आकड्यावर जरूर आहे. गोलंदाजी सुरेख होताना ह्या संघाकडून आपण बघतोय आतापर्यंत. बिलकुल मात्र रोखून ठेवण्याचं काम केलंय. मोठी धावसंख्या आहे आणि ती धावसंख्या रोखण्याचं काम ह्या गोलंदाजांकडून होताना आपण बघतोय. केवळ 31 धावा ह्या स्कोर कार्डला आहेत. किशोर धोडी जरूर आपल्या संघाला सामना जिंकवून देईल का, चांगली बॅटिंग करेल का. ह्या षटकात अजूनही उर्वरित चेंडूंची संख्या जर पाहिली ना बिलकुल अजूनही इथून टायमिंग जर पाहिलं ना तर 25 मिनिटांमध्ये उर्वरित षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. 25 मिनिटं आणि इथून पुढे जरूर 5 ओव्हर्स टाकायचे आहेत. गोलंदाज सज्ज. मिसेट ख्याबले सुद्धा चेंडू हवेत. ओ विकेट. इझी क्या जॉन्टी सुद्धा बाद झालाय. पुन्हा एकदा विकेट्स. चला नो बॅटर्स मैदानात प्रवेश करायचा आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये मैदानात प्रवेश करावा लागेल. जॉन्टी सुद्धा या ठिकाणी अपयश आलंय परंतु नो बॅटर मैदानात प्रवेश करेल. गोलंदाजी जबरदस्त होताना. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2 जरूर 5वा सामना आजच्या नाईटमधून आजच्या रजनीमधला हा जरूर आपण बघतोय. एक महत्त्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. युवा माहीम संघाची परिस्थिती चांगली आहे कारण जरूर गोलंदाजी हा मॅचमध्ये चांगली झाली. बिलकुल चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत कंट्रोल केलंय स्कोर बोर्डला. पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा घेऊन आलाय गोलंदाज विनय उंबरसाडा उर्फ रिओ. बिलकुल चांगला गोलंदाज आहे. चिखली ह्या टीमसाठी घरेलू क्रिकेट पंकज दिवेश सोबत खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय. गुड बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू बीट केलंय. नवीन फलंदाज आलाय मैदानात परंतु त्याला देखील डॉट चेंडू ह्या ठिकाणी काढलाय. स्कोर कार्ड 31 ह्या आकड्यावरती आहे. 2 विकेट्स, 2 चेंडू लगातार चांगले साबित झालेत ह्या षटकात. उंबरसाडा गोलंदाजी करत असताना षटकातील पुढचा चेंडू. ओ ह्यावेळेस कनेक्शन प्रॉपर आहे. जबरदस्त टायमिंग आहे. षटकार आहे. 6 धावा. बिग हिट. लाजवाब स्ट्रोक. 6 धावा षटकार. च्या बॅटमधून हा षटकार घेताना आपण पाहिलाय.
यावेळेस चेंडू हवेत आहे. विकेट किपर आलाय. ओझेल ड्रॉप. प्रयत्न चांगला होता परंतु इथे मात्र संधी सोडले. मिस होताना संधी खतरा साबित होईल का धनेश, जिसको कहा जाता है ना कि पकड़ो कैच और जीतो मैच. छोटा कैच तो छोटा मैच भी हो सकता है. कारण धावा जरूर आहेत परंतु धनेशला जीवनदान दिलं गेलंय आणि तो खतरा साबित होईल का. नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. स्कोर कार्ड 35-38 ह्या आकड्यावरती आहे. 38 धावा, 2 विकेट्स, 3 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 22 मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत पुढील षटकं टाकण्यासाठी. 22 मिनिटांमध्ये पुढील पूर्ण षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. घ्यावलेच चांगला चेंडू आउट ऑफ द स्टंप. गोलंदाजाने चेंडू ठेवलाय डॉट बॉल. इथे जरूर चकवलंय फलंदाजाला. अंतिम बॉल ह्या षटकातला शेष आहे. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी ह्या गोलंदाजाकडून देखील होताना आपण बघतोय. षटकातील पुढचा चेंडू. ह्यावेळेस हवेत चेंडू. फिल्डर सुद्धा आहे तिकडे मात्र. झेल बिलकुल फाईन लेग क्षेत्रात. पुन्हा एकदा विकेट्स. प्रेशरमध्ये आले विहाना फायटर्स हा संघ थोडासा अडचणीमध्ये. 38-3 विकेट्स. नो बॅटर्सचा प्रवेश करताना आकाश मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना आपण बघतोय. चांगली बॅटिंग करेल का, कारण अजूनही भरपूर धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 71 धाब्यांची आवश्यकता आहे. जिसको कहा जाता है ना की जरूर आक्रमक बॅटिंग करावी लागेल, कारण इथून पुढे 24 चेंडू 71 धाब्यांची आवश्यकता आहे. धनेश आला की स्ट्रायकर एंडला आलाय. षटकाची सुरुवात होताना गोलंदाज सज्ज. गुड शॉट परंतु चेंडू हवेत आलाय. विकेट. पुन्हा एकदा डोमेस्टिक. गुड फिल्डिंग. क्या बात आहे. युमा माहीम संघ सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी करताना पुन्हा एकदा जबरदस्त झेल ह्या ठिकाणी कन्वर्ट होताना. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी बाद झालाय. 4 विकेट नंतर स्कोर कार्ड रोखण्याचं काम केलंय. 38 ह्या स्कोर कार्ड वरती आपण बघतोय हा मुकाबला आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग जबरदस्त साबित होताना हा सामना आतापर्यंत 1 साइडेड आहे. भाविक पुन्हा एकदा मैदानात प्रवेश करेल. नो बैटर आहे. चांगली बैटिंग करेल का, जिसको कहा जाता है ना कि चाहे हार मिले लेकिन हार भी ऐसी होनी चाहिए ना, जिसे कहा जाता है कि सीना तान कर स्वीकार करे, एक यादगार हार जिसको कहा जा सकता है. तसं काही घडेल का, कारण इथून सामना जिंकणं थोडंसं मुश्किल आहे परंतु नामुमकिन म्हणता येणार नाही. 38 धावा 4 विकेट्स. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कमानीचा चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी होताना ओव्हर नंबर 5 आपण बघतोय. 2 चेंडू सुद्धा ह्या षटकातले टाकून झालेत. षटकातील पुढचा चेंडू. भाविक स्ट्रायकर एंडला खेळण्याचा प्रयत्न. जॉर्कलिनचा चेंडू सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. हालाकी फिल्डर आहे डीप मध्ये. मिसफिल्डिंग इथे चौकार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाबेसाठी. खूप वेळानंतर ह्या ठिकाणी चौका येताना स्कोर कार्ड 4 ने जरूर थोडासा वाढेल. स्कोर कार्ड आतापर्यंत पाहिलं 42 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना आपण बघतोय. 18 मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत पुढची षटका टाकण्यासाठी. षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. केवळ सरळ बॅटनं. फिल्डर पुन्हा एकदा इन ऍक्शनला. नो मिस्टेक. बिलकुल मिड ऑफ रिझनला पुन्हा एकदा विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी, करिश्माई गोलंदाजी युवा माहीम ह्या संघाकडून होताना एका पाठोपाठ विकेट्स जाताना आपण बघतोय. सामन्यावरती पूर्णपणे कंट्रोल जरूर आहे युवा माहीम ह्या संघाकडून.
प्रथम बॅटिंग करताना चांगली धावसंख्या 108 धावा आणि त्यानंतर मात्र बिलकुल कंट्रोल केलंय. जबरदस्त गोलंदाजी होताना आपण बघतोय. नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानात. 5वा विकेट ह्या ठिकाणी बाद झालाय. स्कोअर कार्डला केवळ 42 ही धावसंख्या आहे. औपचारिक क्रिकेट उरलंय का, कारण प्रेशर आलंय बिलकुल बॅटिंग करणाऱ्या संघावरती. हो ह्यावेळी सुद्धा जेल द इझी कॅच बिलकुल. ओ माय गॉड, पुन्हा एकदा विकेट. इज द बिग विकेट डाउन. सांप डिसमिसल जिसको कहा जा सकता है. पुन्हा एकदा विकेट्स. वरती स्कोअर कार्ड 43 रन्स, 43 धावसंख्या आहे स्कोअर कार्डला. 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 ओव्हर तुम्हाला बिलकुल 16 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. युवा माहीम संघ टीम कॅप्टनसाठी सूचना आहे की 16 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण टाकायचे आहेत. 18 चेंडू जरूर आपण बघतोय शेष. विहाना फायटर्स संघ अडचणीचा सामना करत असताना मुश्किल परिस्थिती ह्या संघाला बनली गेली, कारण इथून धावा काढण्यासाठी खूप आक्रमक बॅटिंग करावी लागेल. ताबडतोड आणि आकर्षक बॅटिंग होईल का, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे, आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता पूर्ण होईल का ह्या 2 फलंदाजांकडून. पण पाहूया काय घडेल. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर वैभव धूम. पहिला चेंडू पुन्हा एकदा डॉट काढलाय. प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजांवरती टाकण्याचं कार्य वैभव धूम ह्या गोलंदाजाकडून होताना. गुड बॉलिंग. पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात ह्या षटकाची गोलंदाजामार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मिसरीड आहे. ह्यावेळेस चेंडू हवेत चाललाय. विकेट किपर ह्यावेळेस मिस करताना झेल. जरूर इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोअर कार्ड 44 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 44 धावा आतापर्यंत लागल्यात. 6वं षटक. 2 चेंडू टाकून झालेत. स्कोअर कार्डला 16 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. 16 चेंडू 65 धावा. खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. ह्यावेळेस जरूर एक्स्ट्रा धाव घेईल. पडल्यानंतर हलकासा चेंडू मात्र क्रीजच्या बाहेर जाणार आपण पाहिला. एक एक्स्ट्रा धाव घेईल. 6 विकेट नंतर 44 धावा. 5 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील पुढचा चेंडू मेसीड आहे पुन्हा एकदा, परंतु ह्यावेळेस बिलकुल नो मॅन्स लँडिंग. क्रीजच्या आतमध्ये चेंडू. क्रीजवरती चेंडू. सिंगल घेईल. पुन्हा एकदा एक धाव, कारण इक्का दुक्का से अब काम जमने वाला नहीं है. अगर जीतना है तो ताबडतोड बॅटिंग करणी होगी. तसं घडेल का, कारण 46 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल. दुसरा एक्स्ट्रा चेंडू ह्या षटकातला आपण बघतोय. जरूर 2 एक्स्ट्रा धावा जरूर ह्या षटकामध्ये खर्च केल्यात. स्कोअर कार्ड 47 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 6 विकेट्स. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटना. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. बिलकुल एक औपचारिक क्रिकेट उरलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण हा सामना पूर्णपणे युवा माहीम ह्या संघाच्या बाजूनं झुकताना आपण बघतोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. पुन्हा एकदा संधी निर्माण. चेंडू हवेत गेलाय. विकेट किपर इन ॲक्शनला. पुन्हा एकदा विकेट्स. 7वा गडी बाद केलाय. 7वा झटका या ठिकाणी प्राप्त होताना विहाना फायटर्स हा संघ 7 विकेट 47 धावा.
षटकातील पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल, तिसरा वाईट चेंडू आहे ह्या षटकातला. बिलकुल एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती येईल. 48 स्कोरबोर्ड आहे. बिलकुल आपण बघतोय ना 48 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. विकेट बॅटची एज आणि त्यानंतर नो मिस्टेक बाय विकेट कीपर. 8वा झटका. षटक क्रमांक 6 ह्या ठिकाणी आहे. 8 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्या. बिलकुल 11 मिनिटांमध्ये तुम्हाला इथून पुढे 2 ओव्हरचा कोठा पूर्ण टाकायचा आहे. 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत 11 मिनिटांमध्ये. थोडीशी घाई करावी लागेल, कारण जरूर हालाकी 8 विकेट्स प्राप्त केलेत. लगातार विकेट्स ह्या ठिकाणी घेताना आपण बघतोय. नवीन षटकाची सुरुवात सुद्धा वाईट न होताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव ह्या चेंडूवरती येईल. स्कोअर कार्ड जर पहिल्याना जरूर 49 ह्या धावसंख्येवरती आहे. 49 स्कोअर कार्ड आपण बघतोय. अजून इथून पुढे जर पाहिलं ना तर जरूर 60 धाब्यांची गरज आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा इन ॲक्शनला फिल्डर आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. सुरेख फटका आला, एक जबरदस्त स्ट्रोक. ह्यावेळेस चांगला चेंडू, परंतु इथे मात्र बिलकुल विकेट किपरला बीट केलाय. 22चा इशारा. चौकार, 4 धावा. लगातार एक चौकार आणि एक षटकार येताना आपण बघतोय. थोडासा कमबॅक. 22चा इशारा आहे. बिलकुल 4 धावा ह्या चेंडूवरती देखील येताना आपण बघतोय. जरूर 2 चेंडूंवरती 10 धावा ह्या ठिकाणी जोडल्या गेलात. चांगली बॅटिंग होताना आपण बघतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट फ्लिक केलंय. ह्यावेळेस हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं ऑन साईडला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. मिसफिल्डिंग हंबल त्या ठिकाणी आपण बघतोय. जरूर पुन्हा एकदा 2 धावा ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोअर कार्ड जर पहिल्याना जरूर आतापर्यंत 61 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना 48 धाब्यांची आवश्यकता आहे. धावा येतील का? ह्यावेळेस सरळ बॅटनं उडवलंय बॉलला. सुरेख फटका. व्ही शेप मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. हा संघ मात्र फाईट करताना, कारण 7व्या षटकात थोडंसं आक्रमक रवैया ह्या संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बिलकुल, कारण ह्या ओव्हरमध्ये जरूर 2 चौकार आणि त्यानंतर एक षटकार, एक 22चा चौकार आपण पाहिला. ह्यावेळेस क्रीजचा वापर करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तो चेंडू सुरेख टाकलाय गोलंदाजानं, कारण फलंदाजाला चकवलाय हा चेंडू. डॉट. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. ह्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू साबित होताना. गुड कमबॅक बाय गोलंदाज. चांगलं षटक हाताळलं गेलंय अखेरकार. स्कोअर कार्ड जर पहिल्याना 7 ओव्हर्सचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोअर कार्ड इथे जर पहिल्याना 65 65 धावसंख्या आहे. 65. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 44 धावा. बिलकुल वन साइडेड गेम. मॅच क्रमांक आपण बघतोय ना 5वा मुकाबला हा मैदानाच्या आतमध्ये आहे आजच्या नाईटचा. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व 2. अतिशय रोमहर्षक ही प्रतियोगिता. प्रथम बॅटिंग करत असताना जरूर युवा माहीम संघानं 108 धावा केल्यात आणि विरोधी संघ मात्र
चेसिंग करत असताना विहाना फायटर्स हा संघ 8 विकेट नंतर 65 ह्या धावसंख्येवरती आहे. शेवटच्या षटकाची सुरुवात होताना एक सिंगल ह्या चेंडूवरती हासिल केलंय. अजूनही अंतर जर पाहिलं ना तर इथून पुढे 5 चेंडू आणि 43 धावसंख्येचं अंतर आहे. एक औपचारिक क्रिकेट असं म्हणायला हरकत नाही. राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाज. ओ हो सुरक्षित लाजवाब स्ट्रोक ह्यावेळी सेट करा आलाय. जबरदस्त स्ट्रोक 6 धावा. अजूनही विचार केला 4 चेंडू आणि 37 धाब्यांचं अंतर आहे. षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप. गुड टेकन. व्हॉट अ कॅच. जबरदस्त एफर्ट. वैभव धूम जबरदस्त फिल्डिंग. शानदार कॅच. 9वा झटका ह्या ठिकाणी लागतोय. चला नो बॅटर्स मैदानात प्रवेश करायचा आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये बिलकुल सर्कलच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. शेवटचा विकेट्स ह्या ठिकाणी मैदानात माननीय संदीपजी धोडी साहेबांना आपण बघतोय. कारण ह्या स्पर्धेचे आयोजन करता देखील आहेत. कमिटी मेंबर्स देखील आपण बघतोय. आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना कारण इथून पुढे सामना जिंकणं कठीण आहे. 37 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 चेंडू शेष आहेत. संदीप धोडी साहेबांना आपण बघतोय स्ट्रायकर एंडवरती सामना करण्यासाठी सज्ज. रक्षात्मक रूपाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बिलकुल डॉट. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. ह्या स्पर्धेचे आयोजन करता देखील आहेत. सुंदर असं आयोजन आपण बघतोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वातला हा 3री नाईट्स आपण बघतोय. गोलंदाज सज्ज. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मिस केले. चेंडूला अंतिम चेंडू शेष आहे. शेवटचा चेंडू द लास्ट बॉल आपण बघतोय. अंतिम चेंडू ह्या इनिंगचा बिलकुल 1 साइडेड मुकाबला आपण बघतोय. विहाना फायटर्स बनाम एका बाजूनं जरूर चांगला संघ. बॅट चेंज गॅपमध्ये चेंडू. अखेरकार युवा माहीम ह्या संघानं हा सामना जिंकलेला आहे. द 1 साइडेड विन ह्या ठिकाणी ठरते. विजेता संघाचं अभिनंदन आहे. हारलेल्या संघाचं देखील गोड कौतुक आपण करूया. विहाना फायटर्स हा संघ या ठिकाणी पराभूत होताना आपण बघतोय. दोन्ही टीमला विनंती आहे हँडशेक